डॉक्टरांवरची तत्परता पाहायला मिळालेली आहे। रुग्णावरती उपचार करण्यासाठी जुगाड केलेला आहे। संसाधन नसतानाही सर्व रुग्णांवरती उपचार केले जात आहेत। बुलढाण्याच्या डॉक्टरांच्या कामाचं त्यामुळे कौतुक केलं जात आहे। बुलढाण्यामध्ये एका धार्मिक कार्यक्रमातील जेवणामधून 450 ते 500 भाविकांना विषबाधा झालेली असताना डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होतंय। रुग्णांना सलाईन देण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसताना डॉक्टरांनी अक्षरशः दोरीवरती सलाईन लावत रुग्णांवरती उपचार केले। तसंच रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे थेट रुग्णालयाच्या समोरील आवारामध्ये उपचार करत रुग्णांना धोक्यातून बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेत। डॉक्टरांच्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। 450 ते 500 जणांपैकी आतापर्यंत 100 ते 200 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलंय, तर इतर जणांवरती सुद्धा काही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अजूनही उपचार सुरू आहेत। रुग्णांवरती उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या या जुगाडाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। सोमठाणा येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची 6वा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं। त्या अल्पोहारामध्ये जवळपास 500 ते 600 लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी, लोणार, मेकर, अंजनी खुर्द अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले। त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत। काही मेडिसिन सुद्धा अपुरी पडत आहे। डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।